बैठक जी होती ती रवींद्र चव्हाण साहेबांनी ती बैठक केली होती आणि त्यांचं सर्व जे महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, इतर पण त्यांची सगळ्यांची चर्चा ही चव्हाण साहेबांची वगैरे सगळ्यांची झालेली आहे. महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा अन्य आमचे घटक पक्ष असेल, आमच्यामध्ये कुठेही काहीही समन्वयामध्ये आणि उद्याच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानामध्ये कुठलीही अडचण नाही. सर्व महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि मतदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे सगळी ती मतं तर आम्हाला आमच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. पण आम्हाला खात्री आहे की जो आमचा महायुतीचा आकडा आहे त्याच्या पुढं जाऊन आम्हाला मतं आमच्या उमेदवाराला नक्की मिळतील, याची आम्हाला गॅरंटी. तुम्ही एकीकडे म्हणताय अडचण काहीच नाही माहिती, मात्र काल शंभूराज देसाई सुद्धा म्हणाले की कोणत्याही बैठकीचं निमंत्रण त्यांना मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं मी कुठल्या गाडीत असं अशा पद्धतीचा त्यांनी उत्तर थोडा मारला आहे. काय नाही, असं हे नाही आहे. कारण मी आपल्याला सांगितलं की शंभूराजेंचं आबा असतील, संजीवराजे असतील, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्यांचे चर्चा होऊनच सगळे झाले. तर शंभूराजांशी मी स्वतः त्यांच्याशी मतदाबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं, संजीवराजांचं माझं बोलणं झालं. इव्हन आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब पण त्यांच्याशी बोलले. किंवा आमच्यात समन्वय आहे, आमच्यामध्ये जे काही आहे ती चर्चा म्हणा किंवा जे काही निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रच आहोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. आजच्या बैठकीच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की रवींद्र चव्हाण साहेबांचं आणि शंभूराजे असतील, मकरंद आबा यांची चर्चा होऊनच आजच्या बैठकीचं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदमध्ये दोन्ही पक्षांना सत्तेत घ्यावं आणि सव्वा वर्ष हे विभाग केलं जाईल असं सदस्यांचं म्हणणं आहे. ही अट जी आहे ही तुमच्याकडे झालेली आहे, अजून आमच्याकडे काही अशी कुठली अटी शर्ती आमच्या महायुतीमध्ये नाही आहेत आणि ते आम्ही सगळे एकत्रच आहोत. त्यामुळं जरी काही असले हे तर पुढं देवेंद्रजी फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि सुनेत्रा वहिनी आहेत, यांच्या माध्यमातून काही जे काही निर्णय असले तर ते पुढं या सर्वांच्या माध्यमातून होतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला भाजपनं युती धर्म पाळला नाही, शिवबळाचा नारा देऊन निवडणुकीत घातल्या आणि त्यावेळी त्यांना मित्रपक्षांची आठवण आली नाही आणि आता मतदानासाठी मित्रपक्षांची आठवण येते असं देखील सदस्यांचं म्हणणं आहे. सगळ्या राज्यामध्ये 17 निवडणुका होत, 17 ठिकाणी आणि 17 ठिकाणी सगळे महायुती म्हणूनच लढतात. काही बिनविरोध झाल्या, काही ठिकाणी निवडणुकाला म्हणजे याच्यातच महायुती भक्कम आहे हे तुम्हाला दिसतंय. आता हे जे काही असे उगाच अफवा नाही तर वावड्या उठवण्याचा आणि गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत, बाकी काय.